तुम्ही ते संकल्प केलेला आहे मला असं व्हायचं नाही असं व्हायचं म्हणण्याने झालेला आहे. जग तुम्हाला जे दिसते आहे ते म्हणण्याने नाही दिसत आहे न म्हणण्याने दिसत आहे. तुमची आमची प्रारंभ नानाबरोबर भोगवले असेल अष्टबरोबर खगोलामध्ये किती क्रिया घडते आहे ही पर्जन्यातून वायूतून पृथ्वीमध्ये घुसते आहे. त्याच्यातून नंतर त्या अन्नातून ज्या आकृती निर्माण होतात त्यांना ते वरती काय घडतं ते त्यांना भोगावं लागतं ते प्राण. पण प्रत्येकाच्या वेगवेगळं ते कशावर आकृतीवर प्रत्येक आकृतीचा धर्म वेगवेगळा. हे कैची आहे ती पण लोहाची आहे. हे अंक आहे दाबण आहे सुई आहे अंक आहे चमका आहे तलवार आहे. प्रत्येकाची कर्मक्रिया वेगवेगळी आहे की नाही. सर्वात बहादूर तलवार आहे बाजरीमध्ये पण कपडा शिवट आहे का त्याने त्याला स्विंग पाहिजे की नको. तसे तुम्ही आहात त्याचे अनंत परार्ध कोटी धर्म आणि कर्म आहेत. पण वस्तूकडे पाहतात त्याच्यामध्ये आहे नो. तू माझ्यावर बोलताना तुला काय समजून बोलतो तुझ्या करता तू काय आहे मी समजून बोलतो. कृष्णमूर्ती लवकर हातात आहे का लाखो अवताराचे होऊन गेलेले पण त्या अवताराची आठवण त्या खाला तिसरी आठवण तेव्हा खाला तिसरी आठवण तेव्हा बालपणची आठवण बालपण कुमार अवतेने कुमारपण तरुण अवस्थेत तरुण पडलं नंतर म्हातारपणचे म्हातार म्हणले बाकी सगळ्या आठवणींना पुस्तक झालं काय उपयोगाचं. चला कोणी काय पण काय समजून बोलता की नाही ध्यानात घ्या. तत्वज्ञान येतं ज्ञान येतं माझं भांडण सारच असतं. तुम्ही पूर्ण जाणतो मी पण ही अपूर्णता म्हणजे तुम्ही आहात हे तुमच्या लक्षात का आणि कसे आहात पुण्य आगे तुमच्या लक्षात जे आले ते नीट माझे तुम्ही पूर्ण होता पूर्ण आहातही आहे पण जेव्हा तुम्ही आहात तुमच्या लक्षात घेतले तीच बाजून याच्या धर्म आला कशाची गरज नाही. मग तुम्ही आहात हे जेव्हा तुमच्या लक्षात आलंय तेव्हा तुम्हाला कशाची गरज नाहीये. आणि आणखी दीर्घायुष्य जरी कमवले तपश्चर्याने ते काही गरज पुरी होणार. भगवानची प्रसंग आहे काल माझ्याकडे आणि काल एकाचे मला एकदम पकडलं करायचं भगवानची नाही का तसे तुम्हाला प्रत्येक म्हणाले अवांछित नाही का संकल्प स्वतःच्या संकल्पातून आले आहे का. म्हणून आम्ही तुम्हाला तेव्हा सांगतो हे जे काय दिसतंय गवत गाडी वनस्पती सगळं काय दिसतंय ते तुमच्या पूर्वजातून निर्माण झालं आहे. पूर्ण रज म्हणजे किती असायचं ते बघा. मग भूत मौळ माया तिच्यात तिला सगळं हिरण्य गर्भ आहे. थोडी अवतार काही तुमच्या ह्याच्यापेक्षा पण त्या राजाचा स्वभाव काय शांती आणि विश्रांती. क्रांती म्हणजे दमला दमणे विश्रांती. मग जागृतीचा विषय विश्रांती. जागृती म्हणजे शांतीला सुरुवात झाली शांती.
आणि ही अवस्था या अन्न तत्वामध्ये निर्माण आहे. जाग आणि झोप, जाग आणि झोप तिसरी अवस्था काय आपण म्हणजे जाणून घ्या ज्ञान गुण. प्राण आणि गुण संयोग असेपर्यंत गुणामुळे आपण असण्याचा अनुभव असेल. कायरूपी सत्व असेपर्यंत गुण आणि प्राण गुणगुणतील. कायरूपी सत्व असेपर्यंत गुण आणि प्राण गुणगुणतील. कायरूपी सत्व जीर्ण झालं, प्राण जीर्ण झाला, गुण तात्काळ निर्गुण झाला. त्याला जन्म मरण नाही. आम्हाला मला जाग आणि झोपेचा अनुभव नसेल तर आम्ही काय कसे असणार? कसं असलं पाहिजे आपण? जाग आणि झोपेचा अनुभव नसताना आपल्याला कशाची गरज होती? सरकारची तरी गरज होती? बोला साहेब. तृतीय सत्वामध्ये आहे. भूगोलातील तृतीय सत्वामध्ये आहे जाग आणि झोप. व त्या सत्वामध्ये गती प्राण सत्वात सप्तगुण ज्ञान. तिघड अंबड खालन गोड या ज्ञानासारखे काय एकटे तत्वामध्ये आपण असल्याचे ज्ञान आहे. तिघड अंबड खालन गोड या ज्ञानाचं तुम्ही काय करू शकत होऊनच तिथे मी शांत झालो. प्राणाने पदार्थ सोडलं, वर्ग केला म्हणजे देव वर्ग केला. गुण तात्काळ निर्गुण झालं. असं वाजवतोय, असं वाजवतोय, असं वाजवतोय, असं वाजवतोय, हात काढला. काय झालं ते गाण्यात? तो ध्वनी मेला का? असं का वाद्य केले वाजवलं नृत्य वर गाणं गेलं काय नाही, पण असं का वाद्य वाजवलं? सगळ्या कंदील लागली जाऊ ध्वनी गुण हात काढले. तो ध्वनी मेला का? प्राणाने काय पदार्थ सोडला. पदार्थात असलेले ज्ञान गुण मेला का? कधी झाला गुण नाही झाला, निर्गुण ठेवणे आली. निर्गुण म्हणजे गुण नाही. कोणाला तुमचं बघून घ्या. The vital present body combination, when it is there, it beingness inside. You feel I amness. If the vital breath gives up the body, that beingness will not be there. That beingness does not die. Now, just like an instrument, which is being played, say harmonium or anything, the player plays a very good composition. Because of the air in the harmonium, the sound is great. Now he takes out his hand. That means the vital breath is not there. The air is not there. And therefore the sound is not there. Is the sound dead? He says the sound has just disappeared. Earlier he has said, you see, his question, whether we can make something new. He says, out of the air, out of the space, the air is there, and out of the air, the rain is there, out of rain, vegetation is there. And in vegetation, this I amness is there. So this I amness depends on so many things.
It's not that something you are going to create. कुठे लोक माझ्याकडे येऊन गेले एक व्यक्ती मला भेटली राहून येणार त्याच्या हातात आमचं पुस्तक गेलं आणि ते वाचन मुद्दा म्हणाले मला एकाच्या रागेला म्हणून भेटायला समाधीवर गेलो कोण मग मी डॉक्टर आहे ते म्हणाले माझं सायन्स जिथे संपतं तिथे मला तुमच्या परमात्मा सुरू वाटलं सायन्सचे प्रोफेसर आहे पदार्थ सायन्स म्हणजे पदार्थ विज्ञान नाही हे जिथं संपतं ते तुमचा परमात्मा आहे आता मला तुमचं काय राहिले संशय नाही तुमचं सायन्स म्हणजे पदार्थ ज्ञान जिथे संपलं तिथे परमात्मा पण परमात्मा अक्षर नाही बोला साहेब बोला Who is that breaking the big breaking? Who are you? And then I find that I am an imposter. I find from their description, from the races that they were there are several imposters. They are asking the question. Maybe for themselves, or for what, I don't know. I have nothing to do with it. So I have to be quiet. महाराज मला प्रश्न विचारायला सांगतात तेव्हा मी एक बनावटी सोंग घेतलेला मनुष्य आहे हे समजून मला प्रश्न विचारावा लागतो आणि बाकीचे पुष्कळचे प्रश्न विचारतात तेही तसेच याची मला जाणीव आहे म्हणून मी चुप बसतो आता बोलण्यामध्ये आत्महित जरी नसेल तर लौकिक आहे माझ्या बोलण्यामध्ये आत्महित नाही पण लौकिक आहे आणि लौकिकाचा कसा बोलावं लागतं He asked him questions and he knows that the questioner is an imposter and all those who question are imposters. So Maharaj tells him that still go on talking. It might not be for your own well-being, but it is certainly for the well-being of others. So for some time he has asked him to become an imposter also, does not matter. गुण आहे आणि माझा काय संबंध त्या काळातील गुण आणि मी यामध्ये काय संबंध काळातील गुण You see, he says the quality of this beingness, this human body, that I am, what is the connection between that quality and me? This I am. पुन्हा म्हणा तू काळेतील जो गुण आहे त्याचा आणि माझा जो काय मी असेल त्याचा काय संबंध काळातील गुणाला तुम्ही काय म्हणता त्याची ओळख सांगा काळातील गुणाची ओळख सांगा You tell me exactly what is that quality which you call of beingness. That quality, what is it? सांप्रती मला जाणवतो आहे त्या योगे तो काय तीन तत्वाचा गुण आहे आणि तुम्ही नंतर पुढे आमचे आम्ही म्हणता पण तिथे आता हे पूर्णच झाले काय तीर्थत्वाचा गुण त्याने मी आहे कसं आहे
तिथे आम्ही कुठे आला आणखी आणि तो आम्ही असेल तर तो गुणापैकी नाही, गुणाच्या जातीचा नाही. The essence of beingness is that knowledge I am. And still further you say, what is the connection between me and that quality? You see, the knowledge that I am itself is the quality of this body or essence of food. माझ्याकडे कोणी येऊ दे, मी त्याला मर्त्य मानव समजून ब्रह्म म्हणून शिकवणार नाही. Whosoever comes to me, I shall not teach him as if he is a mortal, and I will not teach him just alphabets. I look upon him as an immortal, absolute. ब्रह्म बनवापासून शिकवणारे जगात पुष्कळ आहे. There are lots of primary teachers in the world who can teach you alphabets. माझ्या शब्दांना तुझा आवाज घेतला तर बघ आहे काय आहे मध्ये तू ऐके तुम्हाला ध्वनी देणारे ज्ञान हे अखिल जगातील जगात अधिकार आहे. तू त्याला बघ, त्याचं ध्यान कर, ते ध्यानात कर, म्हणजे तुम्हाला कोण चुके आणखी काय करू नको. You see, even if I give him a slight injection or bite, as to find out what is this, who is the principle behind this knowledge I am, that will be sufficient for me. तू स्त्री आहे की पुरुष आहे त्याच्याशी मला काय संबंध नाही. माझ्या समुद्राचा Whether you are a man or a woman does not concern me. अकलपणे आलेला देह प्रसंग आहे तो स्वरूप नव्हे. It's not your nature. It has come accidentally on you. Without your knowledge. स्वप्न चांगलं स्वप्न हात पाय शिकवायचं शक्तिमान महान प्रसंग आहे तसा कायारूपी सेवा म्हणजे पुरुष हे प्रसंगी ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. This knowledge I am in the body has come as just an accident. I am like a sleeping man. When he is awakened, he finds that all his body is swollen. काय प्रधान साहेब काय बोला, काय विचारा, तक्रार करा, सगळं बरोबर आहे, ठीक आहे. महाराज, हे वृद्ध लोक बाळपणाचा सोंग घेऊन त्यांना विचारायचं आहे. ते नाटक करू शकत नाहीत. पारिक साहेब करू शकतात. ज्ञान वृद्ध आहे की अज्ञान वृद्ध आहे. वृद्धपणा वृद्ध हे अज्ञान आहे की ज्ञान आहे. मी या ज्ञानाच्या परिसरातले म्हटलं म्हणून वृद्ध सांगितलं. हं? ज्ञानातूनच वरती आलेले आपल्या सगळे प्राणी. हो, अधिक आयुष्य मिळालं म्हणजे ज्ञान जीर्ण होते आणि काही जे होते अज्ञान हक्ते मुद्दे त्याला कळत नाही, बाहेर कळत नाही, बरोबर असते चवीला ऐकत आहे गर्भातील अज्ञानच ना. पुन्हा अवस्था कोण आली गर्भांध. गर्भांध म्हणजे काय, त्याला स्वतः आहे हा गुण नाही त्याच्याकडे. लहानपणे जाणीव गुण त्याच्याकडे नाही, गर्भांध अज्ञान. कधीच तुम्हाला आयुष्य राहिलं तर ती अवस्था तुम्हाला येणार आहे. योग्यता फार होते.
अधिक आयुष्य चर्चा झाला कोण अवस्था बाल अवस्था आणि जलावस्था सारखीच आहे का? पण बाल अवस्था भोजन वाढल्यावर ते विहिरीत जातो. मग ते पोरं बघतात पळतात आणि ते बाल अवस्था असताना कोणते पापात काय किती बरं घडण्यात तेच people say that we should act with detachment. Now, I don't understand how to act with detachment. Generally we see in this world and in my own life that when I am very selfish, when I am concerned about myself and not about you, that sort of detachment I make. But that detachment creates lots of trouble. So what is that? Detachment. निसंगपणे वावरत जा जगामध्ये असं पुष्कळदा सांगण्यात येतं. निसंगपणा म्हणजे काय? जेव्हा मी या जगात पाहतो की जेव्हा मी स्वार्थाने वागत असतो, अगदी त्याचा अर्थ असा की दुसऱ्यांची पर्वा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वागणं. पण हे वागलो म्हणजे ते निसंगपणाने वागलो असं मला वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रश्न पुष्कळ निर्माण होतात. म्हणजे निसंगपणा म्हणजे काय? व्यक्तित्वाचा लय पहा, स्वतःच्या व्यक्तित्वाचा लय पहा, व्यक्तित्व नाही. If you want to know what is detachment, you must realize the personality or individuality melting away. This is only a language, a thought. But the personality is so much with me. How to melt it? Nothing I do or anything that I do helps me there. I become only a hypocrite. That doesn't help me. आपण नुसते शब्द सांगता, व्यक्तित्वाचा लय हे नुसते शब्द आहेत. पण जेव्हा जेव्हा मी काही करायला जातो तेव्हा त्याच्यामध्ये त्याचा अगदी निगडीत संबंध येतो, नाहीतर मग ढोंगीपणा येतो. तुझा अर्थ तुला जो काय लागत तो बरोबर आहे. तुझा काय तुझा स्वतःचा असं तुम्हाला तो काही लागतो तो तुमच्या करता दुसऱ्याला लागून त्याच्या माती मागून स्वार्थ in Marathi can give two meanings, selfishness as well as the meaning of self. So in order to find out the meaning of self, you can do anything. You can try to understand the self by any means. That will not be selfish. Neither will it be hypocrisy. साध्या अडचणीने आता एकच व्हायला मला तुमच्या जवळ देवा रूप नव्हते, देवांमध्ये मला नव्हते, प्राण सहवासाला नव्हता, गुणही सहवासाला नव्हता, असं नव्हतं. म्हणजे काय? जे सहवासाला नव्हते ते असलं कारण नाही जमायचे. असंग आता आहे जरी तर ते नाही खाती जमा आहे. असंग ओम असंग ओम. त्याला काय यत्न करायचंय, प्रयत्न करायचे जाईल. So before this knowledge I am appeared on you, you were absolutely unattached. And as soon as this knowledge has dawned upon you, you have become attached to everything that you see around. That attachment, when gone,
That means attachment with the knowledge. When one is asanga, absolutely detached or unattached. That is the meaning of detachment. लहानपणी झालेले तुम्ही करता वागता म्हणजे तुम्ही करता न करता हे तुमच्या खात्याला मागे का आणि होत आहे ते आपल्याप होत आहे जे होत आहे ते आपल्याप होत आहे हे तुम्ही घेत नाही करतो ते मी करतो बरं करतो ते मी केलं वाईट झालं ते पण माझ्या हातून घडलं खरं खातेजमा कोण घेतोय हा मिथ्या भाव आहे कोणता असा मी आहे हा मिथ्या भाव आहे अजय बाईचे म्हणजे असं मी राहणार नाही डोळ्यात बघतो. You see, when I do something, think of detachment for example, and I feel that I have to do this in order to get detached. Everything is really happening. And you are taking the credit or discredit of doing things, of good things and bad things. But who is taking that credit? That false I-hood. And that false is only attached. Actually, you do nothing. And in that I am that मध्ये काय सांगू का जरा? That also I thought the key sentence was this: know that you are the knower. I am not the doer. I am the knower and I am not the doer. So also Bhagavad Gita. मी करतो ते मी करतो असा एक स्वभाव राहिला आहे तो फक्त जाणार तुम्ही हे मी त्याच्यात जेवढ्याच एवढ्या मोठ्या जगाचा अनुभव येतो आहे पण आपल्या कायेतूनच येतो आहे ना ते काय प्राधान्याचं काय आहे काय त्याचं प्राधान्य काय काय You see, through this body you are experiencing all this. The false ego, I-ness, beingness, as well as whatever experience you are getting outside. So what is that principle behind all this experience of both beingness and the other experiences which you get in the world? असं मला सांगायचं शक्यतो दुसऱ्या तुमच्याकडून दुसऱ्याचा अपकार करू नये उपकार करता येत नाही भरले नाही पण अपकार पण तुमच्याकडून येईल तुमच्यामुळे शरीराला लागले वाईट वाटले तुमच्यामुळे त्याला क्लेश भोगावा लागला इत्यादी होऊ नये या व्यवहार ज्ञान म्हणतो इकडे काय पुढे नाही. In simple words, I would give you one piece of advice, that do not do anything that will hurt another. That is all. You may not oblige them or you may not do anything good to them, but you must take care that you do not hurt anyone else. And that is also in this field of consciousness. Beyond that, there is nothing. जगमा असेल तरी ते उद्भवलेलं अज्ञान तिथं आधे पण गेलो उद्भवलेलं Be expansive with the whole world and live for 1,000 years to enjoy that knowledge. Remember that at the end of 1,000 years, all that knowledge equal to the expanse of the world is also going to get extinguished. प्रकाशन करता गणित का करता 1000 वर्षाची गणित झाला तेव्हा पहिले लेकडी कुठे लागली ती बघा गणिताची लेखणी कुठे लागली कशाची लागली का लागली थोडं बघा ती तिथे अजून टिकू नये म्हणून 1000 वर्षाचा काळ मोजला जाईल
even if लेखनी लेखा ही लक्षात घ्या. even if this account continues for 1,000 years, you must investigate as to when the first point where the pen has touched to open this account. It is the ignorance that always opens accounts. That is usual, very favorite way of saying. त्याला ज्ञान झालेलं आहे. हो जरी पण मला नवलं ते परके जणाने का बोलताय ढोंगीपणा करताय. म्हणून नाही आमच्यासाठी सांगतात. मला माहिती आहे याला ज्ञान झालंय. पण ते त्यांचा निग्रह का होत नाही आता वृत्ताकडे का धरताय का घेत आहे. झालेलं मला ऐकलं का. तुम्ही गणेश मूर्ती केव्हा आणि कसे झाले. सणाला आधी केव्हा झालं. तुम्ही तुम्हाला जाणवले ते खातं उघडले की नाही तुमच्या गणाने गणेश मूर्तीमध्ये काही चारी वाली रेल मूर्ती सगळ्या तुमच्या जवळ तुम्ही असल्याची गणना केव्हा झाली का झाली कशी झाली. ती जैन मूर्ती आहे. ती चारी वाच्या सरस्वती आहे. सारखी वाहते जरे वाटत मागील गुणाचे तुम्ही तिकड घालवत बसणार किती जन्म तुम्हाला सवय होणार नाही. पुढे He said, I know this gentleman is a jnani. I know it. Further he said about Ganesh, Ganapati. Ganapati is the entity which has started these accounts of hundreds of births. All these accounts will not tell you who Ganpati is. You must find out where this consciousness has begun, the source of the consciousness, when it came upon you. मला 90 वर्षे झाली आता म्हणला ही 90 वर्षाची गणना कोणी केली. संख्या कोणी मोजली. Somebody says, I am 90 years old. Who has been conscious? Who has given the account of these 90 years? Who has counted these years? विनायक गणनायक. He is the Ganesh. गणनायक पुन्हा पुढे विनायक. ही 90 वर्षाची गणना कोणी केली कोणी मोजली 90 वर्ष. He said Vinayak. Vinayak is in Sanskrit an able leader, and Vinayak in Marathi means without one, without the one, before the one. So he says that this account is made by one who has started the counting with one. Because for counting somebody must be there to count, no? So he must be existing before any such number came into existence.
गणनायक गणपती केव्हापासून कोण? Investigate into this Ganapati from when and whom. When and from whom. गणपती वेदमूर्ती शब्द आकार आहे. शब्द म्हणून आकाशाचा आहे, आकाश रूपी आहे. तुमच्याबद्दल तुम्ही कालगणना कोणी केली? मोजणी कोणी? Ganapati is you see the actually identity of word, that energy sound, which is the quality of the sky. So he is Vedamurti. That means he is the Lord of the sound, first primordial sound. शब्दाची मूर्ती असते का केव्हा? शब्दाला आकार आहे का? रिलेटर आहे. Can the word W capital be turned into an idol? Only when you write it, there will be sound. Can you write the sound? Sound. But word, shabda. Sound. Sound. म्हणजे बोल. Sound. वगैरे म्हणजे बोलला. Sound and speech identical. Sound and word identical. You see, it is the same word is there for Sanskrit. Shabda is sound, Shabda is as well as word. तो गणपतीची पूजा करतो, गणपतीला जाणतो, तो वेद मूर्ती ब्राह्मण. One who understands Ganapati is the Vedamurti and Brahman. He is a real Brahmin. अत्यंत सोपा आहे, पण राहणार अगदी सोपा आहे. अगदी सोपा भाग गव्हर्नर त्याची सोपं. It's both. Today's subject is both difficult and very easy. अगदी सोपं. Whichever is most difficult is extremely easy. Most easy. सायन्स वाल्यानं तुमच्या जेव्हा लक्षात येतं असे करतो. अगदी सोपं. When they discover something and it comes into their field of knowledge, they will say, this is so simple. येतो जातो, खेटे घालतो त्याच्या भोवती खेटे घालतो, त्याच्यावर आसन करत नाही, अधिष्ठान करत. You see, one who goes around an image or idol or that linga of Shankarji, he goes round only, he walks round only, but he doesn't make himself steady there. छान मानत नाही, त्याच्या भोवती जो फेरा घालतो आहे तिथं छान मानत नाही. He just goes round and round, but does not actually become steady. समजेल तुम्हाला, तुमच्या लक्षात धरून ठेवा. You will know. Please remember it.
आपल्या लक्षात तेवढं काय धक्का येतं धक्का येतं पण आपलं लक्ष आपल्यावर धक्का येत नाही त्याबद्दल विचार करा. You can learn everything else outside you, but it is rather difficult to catch yourself and remember. एकदा लक्षात एकदा आलं मग लक्ष धरून ठेवायची गरज नाही. Then once you know, once you catch it, then it is no use remembering. It's not necessary to remember it further. समजा तुम्हाला कळलाय ना मुलगा एक मुलगी आहे मला पण विचारत नाही. Once you know that you are a male or a female, till you die you don't forget it. तुमच्या लक्षात एकदा आलं मग ते विचारणार लक्षात होतं. Once you know what is your own beingness, you will never forget it. चला 29th August 1979. जन्माच्या आई बापाला झिडकावतो का? नाही. कोणीतरी आपल्या आई बापाला झिडकावते जन्मापूर्वी हे आई बापाला नको. तुला छान केव्हा झालं कसं नाही झालं हे आई बाप मला माहित पाहिजे कोणतरी झिडकावतो का त्याच्या बाप कोण देतो प्रपंच स्वीकार यांनी केला का सत्यसाई बाबा सांगतील तिला केला म्हणून ते गंमत होती. लहान लहान पुस्तकाचे काढून देतात ते हार काढून देतात. हो रिकामी जागेमध्ये एखादं घर निर्माण करतात का बसून रिकामी मैदान पडलेलं आहे ते घर निर्माण केलं एक झरा निर्माण केला असे काय करतात ना हे काय पुढचे अनंतपूरला DSP होता. त्यांनी सांगितलं की मला मोटर काढून द्या. तुम्ही लहान लहान वस्तू देता त्याच्याऐवजी मला मोटर काढून द्या मी तुमच्या पाया पडतो. ते मोटर बिटर काही काढून दिली नाही. ते कशातून भाग पडते मला अकलपणे कळतेपणा आलाय ते कळतेपणाकडे निर्माण होते. कळतेपणा गुण कशात कोणावर आक्षेप नाही. ते महिन्याने 7 समुद्र गेले मला काय नवल वाटत कुठे 25 समुद्र गेले असते. मला काय वाटत नाही कोणत्या सामर्थ्याचं किंवा सामर्थ्य होतं ते माझ्या नंबरावर मी गेलो असतो माझ्या नंबरावर नाही आलो त्यांनी काय केलं काय वाटत नाही मग त्याच्या मग काय वाटत होत. अणु माझी ब्रह्मांड खेळत आहे ते अणु काय कशी होत ते अणु काय करत नाही. त्याच्यातून ती गंगा किंवा सिनेमा गंगा वाहते तिचं निर्माण केलेली आपोआप झालेली आहे. त्याच्यात मी आहे तुम्ही आहे वाहते वाहते नंतर चालतो देवळ कशाने सिद्ध होते आपण नाही म्हणजे आपण आहे विचारल्याने ते सिद्ध होते ते आपण आहे ते स्मरण आले की आहे सिद्ध झालं थोडं आहे लोकांना ज्ञान सांगायला मागवते
मला ज्ञान सांगण्याला 80 वर्ष 80 वर्षाची ज्ञान ही बाजीवाली आहे. अन्नपाणी याचा जर संग्रह नाही झाला तर कळते म्हणून राहील का? अन्नपाणी आहे त्याच्यात बंद आहे म्हणजे बघती आहे म्हणजे प्राण आहे. आणि अन्न पाणी आणि प्राण आहे ते गडके पण निर्माण होत नाही. आपण विलंबी बघा ती वळवळ करता यायची नाही. गोवर्धन उचलून दाखवला जग उचलून दाखवलं पाहिजे शक्य होते तेवढा. पण त्याच्या नंबर त्याच्या वाट्याला आलं होतं ते त्याच्यातून ते वाद ते पण करतो की नाही. काय आहे ते कळते आमची काय काय कळते मग ते सगळं कळते त्याला आमचे होते उद्या मला उचारा होतं का पण ते कोणाला काय तो म्हणे त्याकडे होते तुम्ही करा तुम्हाला नाही व्हायचं याच्या नंबरावर आहे ते. गोष्ट घेतली लहान लहान पदार्थ ते बनवून देतात नाणीचं नाव पण इथं मी मैदान पडलेलं आहे ते सुंदर घर ते पाणी झाड जमान करून देतात ते होणार नाही. त्या गमती आहेत ते झालं ते पण कमी केलं असतं पण त्याच्यात तुझे वाहत नाही तर कोणाला काय माहिती आणि कोण काय करतोय. आई एक अमुक करायची आणि बाप अमुक करायचा होणारे मग त्याला नापास करते का. आई मला बाबा मला नको म्हणून गोगेच मला त्याचा जन्म झाला ते ज्ञानाची अज्ञान काय काळी चक्कर असेल तरी ते पटवलं नसतं. त्यातला तिचा बाप त्या बाप त्याचं तोंड असेल ते होणारे मुली मनावर घेल का ते सांगा तुम्ही एक पडले now. And taking picture of cannot avoid the tower under any circumstances. The father and child is born. If the child is going to say that this is not my mother, this is not my father, is the child going to deny the parents at all? No, they cannot deny. They have to accept the parents' knowledge. So since when this knowledge has come onto you, from what date you count the knowledge onto you, we cannot say anything about this. Already ignorance that you talk about. त्यावेळी झालं तर हे ताट फेकून दे ते खाऊ फेकून दे हे करतो मग कळलं त्याला. पण ही उभाई तो मला पसंत नाही जाऊ म्हणतो का तेव्हापासून तुझी निजात निर्माण झाली आहे. माझ्याकडे त्यांनी पास केलेलं आहे आणि हे पास केल्यावर मी तुमच्या लोकांनी मग तुम्हाला काय ज्ञान आता फार सारखे आहे तुम्हाला जे पसंत पडले ते त्याला सोडू नका थक मारतात दुनिया काय बोलतो आम्ही वाचायचं सांगतो तुम्ही त्याच्यापासून सोडू नका तुम्हाला ते पटलं आहे हे विचार सगळं झालं ना पण जिथे आपल्याला काय समाधान नाही धैर्य मिळालं आहे सोडू नका ठेवा तो सांगतो म्हणून तुमची ढिलाई का करता
तुमची सगाई जगाची सगाई कशामुळे झाली आहे? The child, when it advances with age, you will find that the child, then that ego arises, throws out whatever is given to that child. It will throw out the food, it will throw out the dog, it will throw out anything else wrong that comes to that kid. But then he advises that we are people who have accepted a certain principle or a certain dogma. Don't leave it for anything said. Accept it. Stick up to it only. Let anything be said. All that is said is bound, is determined to vanish, is bound to be destructed, is bound to go away. So never leave whatever has been accepted by you in principle, which gives you all the satisfaction that you desire. So since when all this ahankar, the egoism has arisen in you, कर्तेपणा विश्वासाने भरवशाने राहू ह्या कर्तेपणा सहवासोबत किती राहणार आहे सोबत? how long this consciousness or this knowledge that you have that you are, how long it is going to stay with you? No limit to it, it will go away, it is bound to vanish. It is not going to be a permanent or an eternal factor with you. हे आई बाप मला योग्य नाही त्याच्या कोण म्हणू शकतो? कसलं तरी अगदी घुसतोच म्हणजे काय? It is going to say that I don't want this father or I don't want this mother. Who has that courage to deny the parenthood? Nobody has that. Maharaj has accepted. He has testified to it. And then he नाही हे आणि तुम्ही बोला बोला सांगा. महाराजांनी सांगितलं रिपीट Maharaj says that he is denying his parents. महाराज म्हणतात की मी माझे आईबाप नाकारतो. आईबाप नाकारतो असं नाही म्हटलंय. कोणी नाकारला का? नाकारता येतं का? का तुमचे का समजून करून घेता? That's why we are discussing it. आता पडलं हा? आता पटले मी नाकारता जाऊन कसं सांगितलंय का? नाही चुकीची समजतात. हा कुसंबंध की संबंध याची तुला काय अक्कल होती का? फार का तू असला विचार आला होता तू आहे कसं? तो जर असता तर रमणगड गेला असता. तुमच्या लायक माय बाप आहे ते पण विचार केला सांगा. Whether the union is it a good union or a bad union? Have you ever thought about this at all? If you had done at all, had you been over there at all at any time? Can that be done with an effort, with a thought, whether my parents are all right or not, whether my connection with my parents is good or bad? Is it a matter of thought? Is it a matter of any conception? Is it a matter of an effort, intellectual effort? माझे आईबाप चांगले आहेत किंवा वाईट आहेत हे मला विचाराने ठरवता येईल किंवा हे मला बुद्धीला आकलन करता येईल किंवा नाही. Is that correct? बराबर ठीक आहे. तेव्हा When? Well, some of us have that experience that something arises in us which is not dependent upon our parents. It is not dependent upon our past. It is not dependent upon humanity's past. काही काही वेळेला मनामध्ये अशा तऱ्हेचा उद्भव होतो की ज्याचा माझा भूतकाळाशी काही संबंध नाही किंवा मानवाच्या भूतकाळाशी सुद्धा काही एक संबंध नाही. अशा तऱ्हेचा उद्भव काही काही वेळेला होत असतो. आता फक्त आताच आता फक्त आता मग तो मध्ये होतो ना. इट इज नाउ विदिन प्रिव्हियस.
मला विचारा तुम्ही, सरकून विचारा काय विचारायचे. तुमच्याकरता तुम्ही म्हणून काय कमावून ठेवलंय साहित्य स्पष्ट करा. सत्ता करता आपल्याकरता पण काय काय ठरवू याचा ठरणार नाही. What have you decided for yourself? Please open it out completely. That whatever you have decided, what you are, that cannot disturb your voluntary circumstances. Please explain. Please take the out. Well, every time we make an effort, I make an effort, it arises from my past, it arises from my parents. So, it's not acceptable to me. प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला मी विचार करतो त्या त्या वेळेला माझ्या प्रयत्नामुळं माझ्या विचारामुळं ते निर्माण होत आहे. माझ्या आई वडिलांच्यामुळं ते निर्माण होत आहे. अशीच माझी भावना आहे. त्यामुळे मला हे स्वीकारता येत नाही. काय स्वीकारता येईल की हे जे आत्ताच्या पुरतं आहे हे तुमची काय समजूत काय तुमच्याबद्दल झाली आहे. खास तुमच्याकरता तुमची काय समजूत झाली आहे आता हे बरोबर मी आहे की नाही, होय की नाही, आणि आहे तर असं आहे एवढंच सांगा. what are you thinking about yourself that you are that or you are this? Darkness and confusion and doubt. सगळी संशय वृत्ती निर्माण झालेली आहे. अंधकार, कोणती अंधकार, अंधकार तिकडे तिकडे अंधकार झालेला आहे. हा अंधकार कैवाचा आहे. When this अंधकार or darkness, what is the use of measuring in time? I can say 2 years or 10 years or 20 years. I'm only so many years old. So if I measure, I will measure only in that. हा अंधकार जन्मकाळीचा, हा की अंधकार जन्माच्या पूर्वीचा, की जन्म झाल्यानंतर. whether this darkness is prior to your birth, after your birth, or after the consciousness has come on. But as far as I am concerned, almost from the time I am conscious about myself. ज्या वेळेला मी स्वतःबद्दल स्वतःच्या जाणीवेमध्ये आहे तेव्हापासूनच हा अंधार माझ्यावर अरे स्वतःची जाणीव अन्नाच्या रसावर आहे. युअर कॉन्शियसनेस इज अन्न पाणी सोडून किती दिवसात जाणीव भोगशील. अन्न पाणी बंद कर, तू तुझी जाणपण किती दिवस भोगशील. Stop taking food. The food is senses. All your consciousness will naturally will evaporate. Will be eliminated. It won't last long. That we understand from Maharaj. But we find that no matter what we do, the activity arises from the food. Only conflict arises, and we cannot stop the activity of the food. अन्नापासून जे काही निर्माण होत आहे, जी चळवळ निर्माण होत आहे, ती काही केल्या थांबवता येत नाही. महाराज सांगतात ते पण कोण थांबवणार. पण अन्न नसताना अन्नाचा रस्ता त्याला तू कोण थांबवणार. काय आहेस तू. who is going to stop that food itself, that activity? Who are you to stop it? When Maharaj, in between, gets to the poetic heights, and in wonderment we are dazed, and then he is missed, he goes beyond and we are left here. महाराज काय काय वेळेला सांगण्याच्या भरात काव्यात्मक असं काही बोलतात की त्याच्या योगाने आम्ही चकित होऊन जातो आणि आम्ही आहोत इथंच त्या स्वरूपामध्ये राहून वस्तुस्थिती कशी Maharaj आहे. it goes away. आणि महाराज निघून जातात. वस्तुस्थिती कशी आहे. जग आणि जगाची देवदेवता इत्यादी हे अकल्पित काव्य निर्माण झालेलं आहे. शुद्ध काव्य आहे. आणि त्याच्यातून एक ईश्वर सगळं निर्माण केलंय. त्यांनी असं आहे तसं आहे तसं हे पाप आहे पुण्य आहे जन्म आहे मरण आहे. पण हे तुझं काव्य आहे. The whole world, the entire universe is a huge poetry. It is through this only, through this poetry only, the God, the creation of the God, etc. have come up. It is through that this poetry has also taken the birth. या काव्याचा करताय कोणी नाही. There is no originator of this poetry, पण काव्य निर्माण झालंय. but the poetry has been there. We are only the actors in that drama and we suffer while Maharaj is in the audience. आम्ही फक्त या नाटकामध्ये ऍक्टर आहोत आणि महाराज फक्त बघत आहेत.
We suffer on this stage. आणि त्यामुळे या स्टेजवरती आम्हाला सहन करावं लागतं. होय, पण तुम्ही त्या नाटकात सेवा कसे करत हे माहिती नाही. नाटकात तुम्ही हा गोष्ट खरी आहे. नाटकात आता तुम्हाला बाहेर पडता येणार नाही. नाटकच चिरलं पाहिजे. त्या टीव्हीत काम करण्याचं बाहेर पडलेले आता 25 वर्षाचा कुठं चाललेला आहे. आता त्याच्यातली माणसं त्याच्यातून बाहेर पडतील. आता त्याच्यात बोलता येतील कसे तुमचे कशा झालेली त्याचा विचार करा. तुम्ही त्याच्या बाहेर असून तुम्ही त्याच्यात अटकला. You are entangled in the drama. You have to get out of the drama. And you get out of the drama. But he can't get out. He gives the instructions of the TV only. He can't get out. It is easy for him to give this advice, but he is not helping us. त्यात तो बाहेर पडता येणार नाही. महाराज आम्हाला उपदेश करतात. याबाबत आम्हाला जो उपदेश करायला पाहिजे. तुम्ही हेच कळलं बाहेर पडायची गरज काय. मी त्याच्यात जर दिसलं तर दिसण्यापुरता आहे. बाकी मी वेगळाच आहे. मी मुक्त आहे. मी त्याच्यात दिसण्यापुरता आहे. ते लोकांना दिसण्यापुरता. बाकी मी त्याच्यात नाहीच नाही. You must thoroughly एवढं करायला काय पाहिजे. You must thoroughly understand that you are not in it. You are only an observer. You are only a witness to it. You are out of it already. I might take an illustration of what Maharaj was talking yesterday. We were discussing about selfishness, and then Maharaj said something very poetic, that you should leave yourself. Now we do not know how we can leave ourselves. We were discussing about that. Now when the person to whom I am attached, I am prepared to do then anything and everything of me. My life even I am prepared to do. Then what is the detachment Maharaj says that I should cultivate? की ज्या कोणाशी माझा काही संबंध आहे त्या माणसाकरता की माझं सर्वस्व सुद्धा अर्पण करायला तयार आहे. परंतु महाराज सांगत असतात की या सर्वापासून तू अलग हो, निरीक्ष हो, वेगळा हो. पण आणखी वेगळा कसा होऊ नये. ते पोराला पोरगाचं बोलणं आहे. ते वेगळं आणि सगळं काही नाही आहे. सगळं हा शब्द सुद्धा तसंच आहे आणि वेगळं सुद्धा तसंच आहे. There is nothing different. There is everything. There is no detachment whatsoever. There is only a play of the child. आता त्या विचार न करता त्या दोघांमध्ये कोण रूपाने शिरलास. त्यांच्या कल्पनेत तू कशामध्ये गेलास. कोण रुपये गेला जे खरं आहे का. तुझा जन्म झाला हे खरं आहे का. तू मानतो आहे तुझा जन्म नाही झाला. Do you accept that you were born? You are not born at all. How did you enter into this tangle at all? That language is not understandable for me. कशी करणार तू. तिथे हजेरीत जायचं कळणार कशी. तिथे जर तुझी हजेरी तुला कळली असती तर ते सगळं कळलं. पण तिथे तुझी हजेरी लागलेली नव्हती. हजेरी तुझ्याकडे नव्हती आणि मुळात खोटं बोलतात माझा जन्म झाला. हे पाप आहे भोगावं लागेल. You are not present at all there. And on top of it all, you are telling the lie that you are born. खोटं बोलतोय. This language will, that you don't understand this language is not true at all because you were not there. What we should do, the whole assembly here must protest what Maharaj is saying. महाराज जे काही सांगतात त्या सर्वांचा आम्ही सर्वांनी निषेधच केला पाहिजे. जरूर करा. पण तुमची तंगडीवर करा हा बघ मी म्हणून. तुझी तंगडीवर करून दाखव हा बघ मी म्हणून. Do protest, no objection whatsoever. But lift up your leg and show me that you are that. Doesn't matter if you are truthful, we should. होय, दाखवू शकू तसं.
जर आमच्यामध्ये तेवढी शक्ती असेल तर आम्ही दाखवू शकतो. Okay, the truth was, हा, आम्ही जर सत्य each one असू of us should ask that question to ourselves. If we think that we are born, we should tell Maharaj that we are born. हा प्रश्न विचारून सर्व प्रत्येकाने विचारून जर कोणाला वाटत असेल की मी जन्मलो आहे तर त्यांनी खरेपणाने महाराजांना सांगावं की होय मी आहे. तूच म्हणतोय माझा जन्म झाला म्हणून. You are only making that statement that you were born. They are denied. दुसरं कोण सांगणार किंवा नाकारून बघ ते तुझ्यावरच आहे. दोघाला मंजूर. मंजूर ना मंजूर करणं तुझ्या हाती आहे. You have to accept it or deny it. It is entirely in your hands. How can I deny which is? तिथे नाकारू कसं की जे आहे मी जे आहे म्हणजे मी जन्मलो ती स्थिती आहे तर मी ती नाकारू म्हणजे. पण हो पण तू त्याच्यात कोण रुपये शिवला असते त्यातून विचार कर. At least think about in what capacity you enter into that. आता तुम्हाला मला नेऊन तिकडे तिकडे दिल्लीला अटकावून ठेवले. तुम्ही असं केलं ते तसं केलं आणि आरोप ठेवला. आम्ही ते महात्मा कबूल करावं काय केलं नक्की म्हणजे बँक लुटली कुठे भवानी लुटली कबूल करावं का आम्ही. In the illustration, if you are taken to Delhi, arrested, and you are in the lockup, and you are charged that you have looted the bank, you going to admit it? तुझी दिल्लीने कधी पाहिली ना बँक तुझी कुठे आहे मला माहिती नाही. फार का बँक कशामुळे मला ज्ञान पण नाही. तुझी बँक लुटली म्हणून मला बेड्या घालून आणला तिकडे आणि मी ते कबूल करीन. I have not पुढे seen घाल पुढे घाल. I have not seen you in Delhi. I don't know anything about your bank. I don't know what bank is. And you want me to admit that? I am in a different condition than Maharaj is. For example, my birth is just like my coming to here. So I was when I came here, and I am traveling and if I talk about the future, but let's not talk about the future. So I know, through my past I know that I am moving. So my birth is real. I have come here. I am sitting here. माझा जन्म झाला ही सत्य गोष्ट आहे. जन्म झाल्यामुळं माझी हालचाल आहे आणि त्या हालचालीमुळं मी इथं आलेला आहे हेही सत्य आहे. ठीक आहे पण जन्म झाला ही कल्पना जोपर्यंत अंतर्यामी आहे तोपर्यंत अनेक बाबा बघावी लागतील. अनेक दुःख बघावी लागतील. Till that you are entertaining that idea that you are born, you will have to undergo several suffering for several lives. तोपर्यंत तुझ्या तुझ्या अगदी शुद्ध दृष्टीने नामंजूर झालं नाही. मी अजन्म माझा जन्म झालेला नाही हे जोपर्यंत सिद्ध तुझ्याकडून तुझ्या झालं नाही तोपर्यंत अनेक पापे भोगावं लागतो. आणखी जन्म घे आणखी जन्म. तुझ्या जन्माची वाचा संस्कार फोडला बघायला धावतील. काय वाईट सांगितलं नाही. जन्म कशाने झाला हे सांगितलं फोबाडून मारशील माझ्या सांगतोच की नाही. म्हणून मला चिडली मला चिडली. Till you are convinced about yourself that you are never born, you will have to undergo the cycle of birth and rebirth off and on. मी शिवी दिली तर खरी आपल्याला सांगितली. खरी गोष्ट सांगितली मी शिवी दिली. But if I tell you the truth, but accepting it as an abuse, and when you accept it as issue, then you slap me. वाचन तुम्हाला फुलं मारून टाकलं पाहिजे. तुझ्या जन्माची गोष्ट बोललो म्हणून चप्पल काढून मला झोपाडून मारले. कशाला मारले ठेवून मारले. सत्य सांगू का. In fact, he should have thrown shower flowers on me. Instead of doing that, काय बाई बरोबर आहे. you have taken a chapel and you are trying to hit me on. And you say that you have abused me, that I was, so you are telling me that you were never born. I am not doing that. I am at his feet in great respect. And all of you are throwing chappals at him. That is why he is giving you this hypnotic medicine that you are not born at all.
which I don't need that hypnotic. मी महाराजांच्या चरणाजवळ आहे, महाराजांच्याबद्दल मला पूर्ण पूज्य भाव आहे, परंतु महाराजांनी अशी काही तुमच्यावरती जादू केलेली आहे सगळ्यांच्यावरती की त्या जादूच्या योगानं No. All of you are throwing chappals at Maharaj. That is why, no, he has not done any jadoo. That is why he is doing jadoo. That is why he is doing jadoo on you, so that you may not throw chappals at him. तुम्ही सर्वजण त्यांच्यावरती चप्पल फेकता आहात आणि ते फेकू नये या हिशोबाने ही अशा तऱ्हेची जादू सांगतात का तुम्ही तुम्हाला जन्मच नाही झाला. तुमचा जन्मच झाला नाही. हे आम्ही खोटं सांगतो. आम्ही जन्म द्यायला सांगून नाही जमते खोटं सांगतो. तुम्ही जन्म द्यायला तर मग ते खरं आहे. असंच की नाही? असंच गाव Should assure Maharaj that we are all sane and normal, and he should talk a normal and sane language for us. महाराजांना आम्ही अशी खात्री देऊ इच्छितो. We should do this assembly should do. आम्ही सर्वांनी अशी खात्री देऊ की आम्ही जे आहोत आम्ही सर्व सूज्ञ आहोत, सूज्ञपणाने आम्ही आपल्याशी बोलत आहोत आणि त्याच हिशोबाने महाराजांनी आपल्या जवळ अन्नाचा दाणा पिळला नाही तर तुम्ही काय आहात? What are you with that food? I have अन्नाचा दाणा पिळून जर घडला नाही तर तुम्ही काय आहात? What are you? Why chemical? That we have accepted, that we are evolving from food. From Maharaj we have learned and that is acceptable to you. But we are evolving from the food. Maharaj gives many times examples of the incense stick, the burning path. So we are the burning path. We are stick also, but we are the burning path. त्या अन्नापासूनच आमची उत्पत्ती वगैरे झाली हे महाराजांनी आम्हाला पुष्कळ वेळा सांगितलेलं आहे ते आम्ही मान्य करतो, परंतु तेच पप्पा त्या अन्नापासून तुम्ही माझी झाली आहे म्हणता हे पाप आहे. that itself is a sin that you accept. आज तुम्हाला दाखवतो ना कसं काय झालंय दाखवतो. याचं नाव जन्म, याचा गुण, ज्याचा गुण. तुम्ही गुण आहात का? ज्ञान हा गुण तुम्ही आहात काय? ज्ञान हा गुण असता तरी या भानगडीत पडला असता का? That quality, you call that quality as a knowledge. तुम्ही त्याला संज्ञा पुष्कळ दिले ज्ञान या गुणाला, पण ज्ञान दुसरा गुण आहे आणि प्राण त्याचं स्पंदन आहे. That knowledge is only a quality. We have given various names to it, and prana is only the movement of that knowledge. अन्नाचा रस हे त्याचं गाव आहे, वस्ती गाव आहे. अन्नाचा रस हे त्याचे वस्ती गाव आहे. The food essence is its place of residence, its village, its town. किती कोटीने गर्दी होईल. ती लोक कशा कुठे कुठे आहे? अन्नाच्या राशीत आहे. त्या अन्नाच्या राशी जर जळून गेल्या तर ती पोरं टिकणार नाही. After 10 years, several millions of people will be there on this earth. Where are they at present? They are in the heaps of the food. कोणत्या पदार्थाला पुढे म्हणावे हे म्हणजे हे मी आहे म्हणावे. कोणत्या पदार्थाला पुढे म्हणावे पदार्थ ज्ञान देवा करे वृंदार इतले बने नवरे फुल देव करे मी बना किती स्वच्छ तुमची आमची ओळख सगळं काही पदार्थ ज्ञान आहे आणि तुम्ही आम्ही आहोत हे सुद्धा पदार्थ ज्ञान आहे हो. All this knowledge that I am is only an objective knowledge. Saint Ramdas has made it absolutely clear that which substance you are going to designate that you are that only. It is only an objective knowledge. I am ever changing. Before I utter I am this, I am different. So I can only talk about my past.
मी फक्त माझ्या भूतकाळाविषयी या संबंधाबद्दलच बोलू शकतो आणि मी ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला मी चटकन बदललेला असतो. अरे पण भूतकाळ वर्तमान काळ इत्यादी ह्या ज्या संज्ञा आहेत त्यांची वस्ती कुठे कशातून बाहेर पडते केव्हा बाहेर? This past or present, from where does it take rise to? Where is the residence of that past or present? From where does it come? म्हणजे महाराजांनी सांगावं हे कुठून त्याची वस्ती आहे. तुला माहिती आहे You know it. तुला माहिती आहे कबूल कर. You admit it, you know it. अरे तुला असं ठोकतात कबूल कर तुला माहिती आहे. The accused is fact and he is told that you know it. You tell us where or how you committed that. त्या प्रधान साहेबांनी मोठ्या अधिकाऱ्या किती लोकांना मारलं विचारायला ना कबूल कर. कबूल आहे. पोलीस अधिकारी होते ते. मला माहित नाही. Okay, primary school teacher who beats the student when he doesn't know anything. He says, you know it. Immediately you say, it's beating me. मला शाळेतल्या मास्तराप्रमाणे आहेत आणि ते मास्तर मला सारखे मारत आहेत आणि सांगत आहेत की तुला हे माहिती आहे आणि मला ते मार खावं लागतं. त्यांना उत्तम ज्ञान आहे परंतु ते अज्ञानाचे भक्त आहेत. ते भक्त आहेत ते अज्ञानाचे. You have really the full knowledge, but you are the mercy for a man. That is ignorance. ज्ञान हा गुण ज्ञान नव्हे Quality in that knowledge. ती वनस्पती ऊस आहे आणि त्यात नंतर पाक ऊस साखर झाली त्या पाकात मध्ये गोडी आहे. ती जशी गोडी म्हणजे ज्ञान आहे तसे कायचे रसातील गोडी म्हणजे ज्ञान आहे कायमदार. Sugar has your taste of sweet. That taste of sweetness is just like the taste that you find in the body of the food itself. गोड तिखट आंबट खारट ह्या रुची त्याच्या त्याची ती ज्ञान रुची आहे. अन्न स्वादाची ती उसाच्या रसाची आणि या पंचभूताच्या एकत्र एका रसाची रुची आहे. You know, the sugar is because of the sugar juice only. Similarly, all these tastes, this taste of knowledge is because the food is senses food. Just like all other different tastes that you have. एवढं शब्दज्ञानी आहे. आम्ही इथे शब्द ज्ञानच खोटे शब्द खोटे वाटतो शब्द ज्ञान कुठे राहील. There are numerous jnanis in the world. They are all jnani in the world. Here I deny the word at all. Therefore, what is that jnani at all? शब्दाचा अर्थ म्हणजेच आपण असं व्यवहार आहे. आता इथं काय तुम्ही आणलं ठेवू मी हा सांगतो सवी त्या मुलाला ऐकलं आता हे काय देणार आजोबा म्हणतो पुढे पडतो. आता हा जो शब्द उच्चारला ते आपण म्हणून मानला की नाही मग त्या लोकांनी भांडण लागलं त्यामध्ये मी पुढे जातो. पण अर्थ काय आहे तो शब्द म्हणजे आपण म्हणून त्याच्यात भांडण चाललंय. मी अगोदर जातो. तुम्हाला जेवढे शब्दाचे अर्थ लागत आहेत ते अर्थ शब्दासहित टाकून द्या कोणत्याही शब्दाचे. The words which are meaning is yourself only. Throw away all the meanings of the words whichever you understand. They are no meaning at all. Unless and until you discard all the meanings, they have no status whatsoever. If a child is taught from downstairs to pick up something, the child understands that the word is that he only, and he will run up immediately to pick up what one directly face. It's only the words, the meanings of the words you consider yourself only. कोणत्याही शब्दाचा अर्थ त्या शब्दासहित त्या अर्थात त्या शब्दाला परत करायचं.
You go. All the words with their meanings, you throw them out, tell them to get out. Don't entertain the word at all. कोणत्याही शब्दाचा जोपर्यंत तुम्ही अंगीकार करून राहिला तोपर्यंत तुम्हाला असे अनुभव आणखी घ्यावे लागतील. Till the time you are attached to the meaning of the word and the words, you will have to go about in this sorrowful world. तंत्रज्ञान वेळी पाहू आणि सत्वजन्य आहे असे जे घेतलं जात आहे ते सत्व विरहित आहे. काय आहे सत्वाचा शुद्ध गुण भासुरी आपणाची आपण आहे मी सत्वाचा शुद्ध गुण हा तत्व शुद्ध करतो. What exactly we are, what exactly is the state of our world? It's only the quality of the sattva. That's what the principle is in. We know we are moving. That's the pure sattva that we are. आणखी वरचं नाव द्या साबरेला. आता तो पहा तुम्ही बोली म्हणून त्याचा उपयोग केला मग त्या बोलीचं काय झालं. पंचमुठी अन्नाचा शेवटचा थेंब पंचमुठी रूप अन्नाचा शेवटचा थेंब थेंब Just the juice of the sugar. We really get sweet to the top. What exactly the sweet taste is? It is the last drop of the five elemental forces coming together. कोणाला काय बोलायचं तुम्ही बोला. It is question. तुमच्याला मानवासारखा मानव रूप आहे परंतु मानवरूपात देवरूप प्राप्त झाले. त्या देवरूपाचा सुद्धा मी भक्त नव्हे चाहता नव्हे त्या वेगळाच आहे. I'm just a human being like you. It's a human form, a changing God. But I am not the devotee of that God who is God. कंपना उराची मानव तुम्ही राहिलात तुमच्याकडे येतो तुम्हाला तुमच्या मी आदर सत्कार करतो ते कसा बोलतो ऐका होतं वाटेल ते ऐका नाही तुम्हाला आवडत लिहून द्या. पण तुम्ही एवढं काही दुःखाचे भारून उभारलेलं आहे आणि ते आम्हाला असं भोगावं लागेल तसं भोगावं लागेल हे तुम्हाला कल्पना आहे. पण मी तुम्ही न झालेल्या खात्यात पाहतोय झालेलं खात्यात या You come here with certain concerns, certain idea, certain imagination over here. You narrate them all over here. You are burdened with all the miseries, pain, and suffering. You narrate them all. But I do not look to you from that angle at all. ते म्हणजे भगवान नाही पूर्व अन्न पाणी पूरक त्या खात्याचं नाव आहे. अन्न पाणी पूरक खात्याचं नाव आहे. There is Bhagwan, there is God, and everything over there. But that department is known as what? ते देव तुम्हाला अन्न पाणी पुरवतो त्याचं नाव देव. अन्न पाणी पुरवल्याने काय होत आहे त्याला देव म्हणतात त्याचा बचाव होतोय. This supply department of Anna and Padi or the food and water, काय वकील साहेब because of this supply only, you are त्यालाच existing. म्हणतात त्यांना पूर्ण And because you are existing, नाव you देतो त्यांना पूर्ण द्या. are.
शब्दाशिवाय नावाशिवाय त्याला व्यवहार होणार नाही. का शिजवले त्याला नाव दिलं पाहिजे, काय बोलले त्याला नाव दिलं पाहिजे, कोणाची माहिती कसली दिली त्याला नाव दिलं पाहिजे. शब्दाने नाव दिल्याशिवाय व्यवहारच होणार नाही. तुम्ही अमकं तमकं म्हणून तुम्हाला नाव घेतलं पाहिजे. No activity is possible unless it is named or worded. Everything goes on because of the world's own way. It seems that he does not belong to our world. As I feel when I am walking on the street, I do not belong to the world of the animals, cows and dogs and cats. In the same way, he doesn't belong to our world. असेल तर तुम्ही त्यांना जागा द्या. 3 माणसांनी झालं पाहिजे. महाराज हे फार वेगळ्या सृष्टीमध्ये वावरत आहेत. आम्ही माणसाच्या सृष्टीत वावरतो. आम्ही रस्त्याने चालत असताना आम्हाला पूर्ण जाणीव असते की आम्ही रस्त्याने जाणारी जनावरं नव्हे, आम्ही माणूसच आहोत. हो, तुम्हाला मी सांगतो त्यांना उत्तम सेवेचं ज्ञान आहे. पालिक साहेबांना उत्तम सेवेचं ज्ञान आहे. पण माझी बोल काय, मी साधू नाही, संत नाही, महात्मा नाही, काळा नाही, गोरा नाही, ज्ञान नाही, अज्ञान काय नाही. माझ्याकडे एकही पोच घेतलेली नाही म्हणून बेफार बोलतो. कोणती जर पोच घेतलेली असतील तर मला त्याचा सिद्धांत नेम नियम पाळलाच पाहिजे. एकही पोच मी घेतलेली नाही. काय नाही, शब्दात मी त्यांची ओळख होती ते मी नव्हे, शब्दाने ओळख दिली जाते ते मी म्हणून अफाट बोलतो. मला दुसरा कोणी सहसा बोलणार नाही. Mr. Pari is Jnani. He knows everything. But I do not belong to anything. I don't pose to be anything. I do not accept any word. I do not belong to any human population. But nothing, because I remain aloof from any pose or any quality or any designation. I speak so violently as that. Why don't you draw us in your world? तुम्ही आम्हाला आपल्या सृष्टीमध्ये का खेचून घेत नाही? तुम्ही आम्हाला आपल्या सृष्टीमध्ये का खेचून घेत नाही? तुमच्या सर्वांचा कलर फेका माझ्या अंगावर, मी घेऊन जातो. तुमचा कलर फेका. You know the color of your originality of it, he will carry it. कधी काढे मला, मी असला दुसरा नाही आणि ब्रह्मज्ञान सांगतोय लोकांना. कधी काढी का मी असल्याचा स्वभाव नाही त्याला भानचं काय. पण लोकांना मी ब्रह्मज्ञान सांगतोय, लोक ऐकताय की नाही म्हणता. मुलीच भावतोय नाही तेवढं बोलतोय प्रतिज्ञेवर. भाऊके मुलीच येतात बाबा, आता हे सगळे जातो सांगा. I know information whatsoever about to be. But with all that, I am giving you all the Brahma Jnana. The knowledge of the Brahma comes directly. अमुक संपत्ती होती त्याने अमुक सामर्थ्य, त्याचं अमुक सामर्थ्य. अरे माझ्याकडे उपलब्ध आहे, मी त्याच्यापेक्षा करून दाखवलं होतं, पण माझ्याकडे उपलब्ध नाही. Certain people have certain powers, all sorts of powers, and they show all these miracles to the public. I have no such powers whatsoever. If I had them, I would have shown them, but I have no powers whatsoever. पण एक त्याच्या शब्द मला आवडतो, तुमचं वाल भेटला रामा. अरे त्यांनी जी बायको नेली मला कळवायचं होतं, आणखी अजून मला तो बाण मारला. अरे तो लहान तोंडाच्या भाऊला मी माझ्या अंगाच्या पांड्यावर बांधलं होतं. रावण थोडं ते माझ्या त्याने पाळण्यावर बांधलं होतं अंगाच्या. मला ते सांगायचं होतं रावणाची बायको नेले. मग
शेंडू मला माझ्या पत्रावर म्हणजे वाढीचं सामर्थ्य काय असं मी अशा विचाराच्या कल्पना केली कारण लोकांकडे मी बघत आणि हे काय केवळ कोणी झाला नाही मेला नाही गेला केवळ कार्य गेला नाही मेला काय नाही फक्त काव्य केवळ कार्य आहे जीव जगत ब्रह्म कार्य आहे आणि फसत म्हणा अजून बाण मारू लागतो तुला काय पुस्तकाला कानावून घालायचं मी तुला असं मान्य हे बालसून खा मला मजा वाटते असं काय काय वाटतं अगदी फासून झालेली म्हणजे कोणाला काय उपलब्ध आहे त्यांनी आणलं का ते छोटे छोटे चमत्कार करतात नेमकं त्याच्यात काय तुम्ही सोन्याच्या राशी तुला देतात पण ओसाड जाऊ दे का नगर निर्माण करून दाखव ना ओसाड जागा बनले नगर निर्माण करून बघा पाणी निर्माण करून बघा काय करतोस तो म्हणे वेळा प्रतिनिधी करायला बोला होता विश्वास पागल काय सृष्टी जरिया मुळात मिथ्या आहे आणि 6 वर्षापासून कमवलाच काय सृष्टी जरण म्हणजे आणि स्वप्न जरण त्या अवघ्या जगाचं मटेरियल तू असल्याची जाणीव नव्हे काय स्वप्न जगात त्या स्वप्न जगत निर्माण झालंय त्याचं ऋषी मुली माणसं सगळं काय जगत आहे ना ते सगळं काय पण त्यात ते मटेरियल तू असल्याची तू जागा झाल्याची जाणीव नव्हे काय त्याचं साहित्य साधन का केलं जातं करता कोण तुझ्या जाणण्याच्या प्रकाशाने केलं तू नाही केलं He was an illustration of Wali. आम्ही ज्ञान दिलं When Rama and Wali had a war, Rama just killed him just before, prior to his death. Wali had heard of the one sentence that, "Oh Rama, if you had told me that your wife was taken away by Ravana, I would have brought that lady within no time. I had in fact thought that Ravana giving the child and tied to the cradle of my children. Why did you not tell me that? What power Wali must have got? Such powers are there, but what are they actually? Even Vishwamitra, who went to create another Srishti, what was that? That was only a myth. There is no creation whatsoever. Nothing was created. All the creation emanates from where? It's the knowledge that you are. From that source only, everything is in front of you. दुसरं माझे आक्षेप नाहीये त्यालाही ज्ञान नाहीये त्या खाद्यामुळे आहे ते खाद्य कमी झालं त्याचं ज्ञान नाहीच होणार खाद्य जर कमी झाले खाद्य खाणारं ज्ञान अदृश्य होणार We have the knowledge of the body. The knowledge has the knowledge of the body. But body is the food. So long as the food is there, until then the knowledge will be there. But the knowledge has no knowledge about the knowledge.